आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। आज मुंबईतील समुद्राला सर्वात मोठी भरती। दुपारी 1च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार आहे। समुद्रात 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत। यंदाच्या मोसमातील ही सगळ्यात मोठी भरती आहे। 28 जून पर्यंत मुंबईतील समुद्राला मोठी भरती। आजची समुद्रातील भरती ही या वर्षभरातील सर्वात मोठी भरती असल्याची नोंद आहे। दुपारी 12:55 समुद्राला भरती येऊन उधाण येणार आहे। यावेळी आता 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, मुंबईतील समुद्राला सर्वात मोठी भरती येणार आहे। दुपारी 1च्या सुमारास भरती येणार असल्याची माहिती मिळते। काय अधिकची माहिती? निश्चितच एकंदरीत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो। आता आपण नीलम मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहोत आणि मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती ही आज होणार आहे अशी माहिती ही मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे। तब्बल 4.75 मीटर उंचीच्या या लाटा दुपारी 12:55 आपल्याला उसळताना पाहायला मिळतील। त्यामुळे दुपारी 12 वाजल्यापासून सुमारे 1-1.5-2 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो या चौपाट्यांच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेने सुद्धा नागरिकांना आवाहन केलेलं आहे की चौपाटीमध्ये किंवा समुद्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। कारण ज्या प्रकारच्या लाटा आत्ताच 10:30 वाजता आपण नीलम उसळताना पाहतो, याचा अर्थ पुढच्या 2 ते 2.5 तासांमध्ये या लाटांची उंची आणखी वाढेल आणि मरीन ड्राईव्हच्या या समुद्र किनाऱ्यावरती जवळपास रस्त्यापर्यंत या लाटांचं पाणी येताना पाहायला मिळतं। काल सुद्धा 4.71 मीटर उंच लाटा उसळल्या होत्या आणि त्यामुळे कोस्टल रोडवरती काही प्रमाणात हे भरतीचं पाणी आल्याचं आपण पाहिलेलं होतं। त्यामुळे आज पुन्हा एकदा कोस्टलवरती दुपारी 1 वाजल्यानंतर पाणी आलं आणि वाहन चालकांना त्रास झाला तर नवल वाटायला नको। मात्र तुर्तास तरी यंदाच्या महिन्यातले 5 जे भरतीचे मोठे दिवस होते त्यातील सर्वात मोठा दिवस आणि यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा उंचीचा जो लाटांच्या उंचीचा दिवस असेल तो आज आहे। त्यामुळे पालिका आणि मुंबई पोलिसांकडून सुद्धा विशेष खबरदारी घेतली जाते। जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।